संघाची अंतिम लढत राजमाता जिजाऊ संघ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया एंटरप्राइज टर्म्स अँड कंडिशन्स अप्लाय. गाडी विशेष या ठिकाणी आम्हाला लाभलेले आहे. सर्वांचे मनापूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो. महाराष्ट्राच्या विधी गुप्ता साहेबांचा सन्मान करावा. राजेशजी गुप्ता साहेब. Bank of Maharashtra Gold Loan Scheme is truly amazing. Really? बँक ऑफ महाराष्ट्राची गोल्ड लोन स्कीम तर खरंच कमाल आहे. कशी? त्वरित मंजुरी, कमी व्याजदर आणि शून्य प्रक्रिया शुल्क. अरे वा, मग वाट कसली बघताय? आजच आपल्या जवळच्या बँक ऑफ महाराष्ट्र शाखेला भेट द्या. बँक ऑफ महाराष्ट्र, भारत सरकारचा उद्यम. नियम व अटी लागू. बँक ऑफ महाराष्ट्राची गोल्ड लोन स्कीम तर खरंच कमाल आहे. कशी? त्वरित मंजुरी, कमी व्याजदर आणि शून्य प्रक्रिया शुल्क. आपल्या जवळच्या बँक ऑफ महाराष्ट्र शाखेला भेट द्या. बँक ऑफ महाराष्ट्र, भारत सरकारचा उद्यम. नियम व अटी लागू. Bank of Maharashtra Gold Loan Scheme is truly amazing. Really? How? Instant approval, low interest rate, and zero processing fees. Wow. Then why wait? Visit your nearest Bank of Maharashtra branch today. Bank of Maharashtra, a Government of India enterprise. Terms and conditions apply. देर किस बात की? आज ही अपनी नजदीकी बैंक ऑफ महाराष्ट्र शाखा से संपर्क करें. बैंक ऑफ महाराष्ट्र, भारत सरकार का उद्यम. नगरसेवक विश्वासजी शिंदे, नगरसेवक दीपकजी सावंत यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील या ठिकाणी मनपूर्वक सहर्ष स्वागत. क्रीडांगण क्रमांक 1 वर महिलांचा दुसरा सेमीफायनलचा सामना समाप्त झालेला. या सामन्यामध्ये शिवशक्ती नंदुरबार या संघावरती विजय संपादन करून आमदार चषक 2026च्या रोजी राजमाता जिजाऊ संघ पुणे विरुद्ध शिवशक्ती महिला संघ मुंबई असा आमदार चषक महिला विभागाचा अंतिम फेरीचा सामना होणार आहे. अभिनंदन शिवशक्ती. म्हणजे राणा सर आपल्याला आता कळलेलं आहे. संतोषजी पुरुष विभागामध्ये ऑलरेडी ISBL ज्याला कंसामध्ये आपण युवा पलटन्स लिहित असतो त्याने प्रवेश मिळवलेला पुरुष विभागामध्ये आणि मुंबई मोटर्स भारत पेट्रोलियममध्ये विजेता संघ फायनलसाठी त्यांच्याबरोबर भिडणार आहे. सुधाकरजी भाग यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं. त्यांचंही मनपूर्वक सहर्ष. शेवटी लपडे झालेला माहिती ना तो आजी लेड होती सिरियस वाला. या ठिकाणी सन्माननीय नगरसेवक विश्वासदादा शिंदे आणि सन्माननीय धर्मनाथ पंत साहेबांना विनंती आहे आपण आपल्या शुभ हस्ते सूर्यनगरचे सन्माननीय काँग्रेस पक्षाचे सन्माननीय वार्ड अध्यक्ष राजेशजी गुप्ता साहेबांचा सन्मान करावा. राजेशजी गुप्ता साहब, इनका यहाँ पर सम्मान किया जा रहा. सन्माननीय हमारे कांग्रेस पक्ष के सूर्यनगर के वार्ड अध्यक्ष राजेशजी गुप्ता साहब. या दोघांना विनंती आपण दोघांनी मिळून या ठिकाणी सन्मान करायचा. राजेशजी गुप्ता या ठिकाणी याचप्रमाणे लोकनेते पांडुरंगजी काळे यांचे सुपुत्र विपुलजी काळे यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचंही या ठिकाणी क्रीडा नगरीमध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. हिंदुहृदय सम्राट सरसेनापती वंदनीय स्वर्गीय श्रीमान श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचं औचित्य साधून साकारत असलेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विक्रोळ विधानसभा क्षेत्राच्या वतीने दमदार कार्यसम्राट आमदार
श्री सुनील भाऊ राऊत यांच्या संकल्पनेतून आयोजनातून साकारत असलेला आमदार चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा 2026 आणि या अंतिम क्षणाच्या आपण टप्प्यापर्यंत पोहोचलेलो आहोत आणि महिलांमध्ये तर संघ गेलेले आहेत आणि सुरू आहे. कोण जिंकणार, कोण घेऊन जाणार? पुरुषांमध्ये रुपये 2 लाख आणि आमदार चषक. कोण घेऊन जाणार? महिलांमध्ये रुपये 1 लाख आणि आमदार चषक. काही क्षणाचं औचित्य, अनेक मान्यवरांचं, अनेक अतिथीगणांचं या ठिकाणी आगमन होणार आहे आणि या सर्वांच्या शिवहरी रसिकांचं आणि कबड्डीपटूंचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. आमचे दररोजचे, आमच्या सगळ्यात ज्येष्ठ व्हॉलेंटियर आमचे यशवंत काका हे देखील राणा सर आलेले आहेत, त्यांचं देखील या ठिकाणी मनपूर्वक आपण स्वागत करूया. आता हातानेच मारू जायचे का म्हणजे एकदम लांब शशीबाई एक अजून कॉटलेस लागेल कारण की अर्धा तासाचा गॅप आहे. सॉफ्ट या वर्षीची स्पर्धा आपण यशस्वी करण्यामध्ये अतिशय मोलाचं सहकार्य मालोजी भोसले सरांनी केलं होतं. मी विनंती करतो विश्वजी शिंदे साहेब आणि चंद्रशेखर जाधव साहेब आपणास नाही. ओके 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 झालेलं आहे काल. जाधव यांच्या हस्ते आपण या ठिकाणी करत आहोत. सर्वांचे या ठिकाणी मनपूर्वक हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे क्रीडा नगरीमध्ये अनेकांचं सहकार्य विशेष या ठिकाणी आम्हाला लाभलेले आहे. सर्वांचे मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो. महाराष्ट्राच्या विधानसभेतील बुलंद आवाज शिवसेनेचं एकनिष्ठ खऱ्या अर्थाने परिवार राऊत परिवारातील कोहिनूर हिरा म्हणजे सन्माननीय आमदार सुनील भाऊ राऊत. अंगावर जाऊन आला आणि थांबून आला. पट्टीवर एकदम पाचशे गेली. पाचशे कोण बघा पडण्याचं टाक. पहिली थर्ड रेट कुणाची माहिती आहे? पुरुषांचा सेमीफायनल समाप्त होण्यासाठी शेवटची 5 मिनिटे शिल्लक आहेत. भारत पेट्रोलियम विरुद्ध मुंबई पोर्ट ट्रस्ट. महिलांची अंतिम लढत राजमाता जिजाऊ संघ पुणे विरुद्ध शिवशक्ती मुंबई.
अशी होणार आहे. पूर्वक सहर्ष स्वागत सन्माननीय विठ्ठल शाहू पाटील साहेबांचे. असा होणार आहे, याची सर्व क्रीडा रसिकांनी नोंद घ्यायची. एक 20 ते 25 मिनिटात आपण ब्रेक देऊन अंतिम फेरीची लढत तुम्ही बघणार आहात. फक्त 20 ते 25 मिनिटाची ब्रेक. विश्रांती ही महत्वाचा भाग असतो खेळाडूंसाठी, संघासाठी. 25 मिनिटाचा ब्रेक घेऊन आपण अंतिम फेरीची लढत सुरू करणार आहोत. आपल्याला बघायला मिळेल की श्रीमान योगी प्रतिष्ठान आयोजित राज्यस्तरीय आमदार चषक कबड्डी स्पर्धा 2026 अंतिम विजेता संघ पुरुष आणि महिला विभागामध्ये कोण ठरतो? सन्माननीय गुणश्रीला विनंती करतो, तुकारामजी चौगुले साहेब या कृपया लवकर या. आपल्या हस्ते सत्कार करायचा आहे. धर्मनाथजी पंत या ठिकाणी सन्माननीय कार्यसम्राट आमदार सन्माननीय श्रीमान श्री सुनील भाऊ राऊत यांची सावली अर्थात सन्माननीय आमचे सचिव मानव साहेब यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. मानव साहेबांना विनंती आहे आपण